आता दिसत आहे तुमच्या तोंडावर जरासा आनंद चांगला दिसून राहिला चेहरा, नाही तर किती पडला दिसत होता. काय झालं का मग? काय झालं, तयारी झाली काय? हो बाई, आता जातो बाई ह्या कटकटीतून मुक्त होते. 2-4 दिवस चांगली राहतो तिकडे सुखानं. कायचं नसतं कटकट बापा. सकाळ झाली काय कटकट, रात झाली काय कटकट. आणि आता जातो. आणि आता झालीच आहे माझी तयारी. आता बॅग गिग भरली मी. आणि आता मस्त पैकी लेकरायची तयारी करतो निघतो. आणि झालं आता. का ताई तुम्ही चालल्या मग? आता तुम्ही चालल्या गेल्यावर मी जातो ना. मला जायला लागतं लग्नाला, पण आताच नाही सांगत मी. घरचे येईल नाही, तुम्हाला थांबून ठेवा म्हणून मी सांगितलं नाही ताई. आता तुम्ही जा, मग मी सांगतो त्यांना का उद्या मला लग्नाला जायला लागतं. मला उद्या लग्नाला जायला लागतं ना. आता तो आत्याचा पुतण्या नाही का, त्याचं लग्न जुळलं ना. असं त्याच्या लग्नाला जायला लागते. त्याचं तर लग्न बाई जुळेच नाही हो, आता जुळलं का हो ना बिचारे. त्याच्या नशिबात असं तेव्हा जुळलं त्याचं लग्न. आता मार पाहिलं बाई, पण काही भेटे नाही. पोरीस तर भेटे नाही बाप्पा. चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. कवनी एवढे दिवस लागले होते ले. काय सांगू ताई, सगळं चांगलं आहे, पण त्याचं घर बांधायचं राहिलं होतं ना, त्याच्यामुळे अडलं होतं त्याचं सगळं लग्न. ते पाहिजे होत आहे. एवढं काय पाहा लागते होत आहे बापा. पान लागत काय पोरगी त्याच्या घरी नांदते तर पान लागत काय? तू पाय. आता मी तुला एक गोष्ट सांगतो. माईवालं याच्यातलीच गोष्ट. तुला सांगतो, पोराची इकडले काय कमी पाहिजे काय? पोरीच्या इकडले डोक्यावर बसले, डोक्यावर लय शाईनी झाले, पोरी देत नाही असे म्हणते. आणि जेव्हा म्हटलं त्याचं पोरग चांगल्या नोकरीवर असलं, चांगल्या याच्यावर असलं, ते कशा उड्या टाकते माहिती आहे? चांगल्या 1.5-2 हात उड्या टाकते म्हटलं. त्याला मग पोरीचं घर चांगलं पाहिजे, सगळं पाहिजे. आपल्यावर परिस्थिती आली म्हणजे ते तसंच असते. आणि मग दुसऱ्याला बोलायला आहेच मग वरतोंड करू का देत नाही. यायच्या वेळेस हे जर चांगल्या याच्यावर असले, पोस्टवर असले, मग हे हुंगून टुंगून पाहत नाही म्हटलं. हो ताई बरोबर आहे. पोरीच्या घरचे सगळं चांगलं पाहिजे मग त्याइले. मग हे पाहिजे, मग पोरगी स्मार्ट पाहिजे, पुरीच्या बापाच्या घरी सगळं पाहिजे, पुरीचा बापही शिकला पाहिजे. हो ताई, हे बरोबर आहे तुम्ही ना. पोरगी कळलेले बातच म्हणते मग का बा. आणि यायची हेच जर वरचे असले ना, तर मग यायच्यावर आता दिवस आहे म्हणून हे असे बोलते. आणि हेच जर चांगले असले ना, हे तसेच आहे म्हटलं. तर दोघांचंही कठीण आहे, पोरीचंही कठीण आहे आणि पोराचंही कठीण आहे. सगळेजण आपापल्या पोरीनं पाहिजे बाई. म्हणूनच आम्ही कोणाला काही म्हणत बसत नाही बाई. माया भावाचं म्हटलं बाई लग्न जुडे. बोलणाऱ्याला काय आहे हो बाई? जुडे नाही तर काय म्हणे माहित आहे? एवढ्या वयाचं होते तरी बापा काय पाहिजे काय नाही. असे म्हणे म्हटलं किती टोमणे दे म्हटलं त्याले. काय असं बरोबर आहे का टोमणे देणं? बिचारा काय करून, त्याचा काय दोष आहे त्याच्यात? आता वय वाढत गेलं तर आता काही ना काही पाहाच लागल ना. तेव्हाच त्यानं पाहिलंही असेल ना. चांगली भेटली असेल ना त्याला. हो बाई, राहून सवून लय चांगली भेटली. ना राहिली काय तोंड मारणार राहिली, ज्याचं त्याला माहित कुठं काय पाणी मुरून राहिलं, कुठं पाणी जिरून राहिलं म्हणून. तर म्हणतो सगळेजण आपापल्या बरोबर आहे, जाग्यावर आहे हो बाई. सगळेजण आपापल्या परीनं पाहते, आपापल्या मतानं करते. लोकांना का तोंड मार लागते? त्याला हाय बाई टेन्शन. आणि ते त्याचीच कोणतरी जवळचीच कोणतरी नातेवाईक काय म्हणे, लयच हाय असं काय पाहतीये न असं का. अशी तोंड मारे निसती, तोंडच मारे ती बाई. तोंड मारणारेले त्यांना आणलं नसून गॅरंटी नाही घेतली असेल ओलीची. फक्त जुळलं नाही मला गॅरंटी घ्यायची. मला नाही माहित मी नाही घेत अंगार असे करते. गॅरंटी पुराची घेतली अशी करे लागन. तर दे काही असो, चांगलं झालं हे लय महत्वाचं आहे. लय चांगल्या पोरी आहे, पण लय कठीण झालं हो बाई काम. दोन्ही पार्ट्याला म्हटलं कठीणच चाललं. त्यावेळेस नव्हतं बाप्पा असं. अभिजीनं तर मला चुटकून पसंत केलं बाप्पा. माझं घरही नव्हतं बाप्पा एवढं चांगलं, तरी मला लवकरच पसंत करून टाकलं अभिजीनं. हो ना बाई, पहिलेचे लोक पायच नाही ना ताई. आता लय आला शिष्टपणा जास्त झाला आजकाल जगाचा. तसंच आहे, बाहेर से टामटू मंदिर से राम जाणे असं काम झालं आजकाल. पहिला उंदीर फडफडते आणि गावचा शिष्टपणा दाखवून आहे आजकाल. बरं ताई, तुम्हाला वेळ होईन बरं. तुम्ही गोष्टीत बसल्या तर गोष्टीतच बसल्या. झालं लवकर मग ऊन होते, मग तिकडे झाले. गाव दूर आहे ना तुमच्या आईचं, एवढ्या उन्हीत आणि जाण का मग. जा बरं लवकर, जायचं असेल तर, नाही तर मग राहायचं असेल तर थांबून जा. झालेच नाही का अधिक काम? गोष्टीच चालून राहिली काय? नाही आई, ताई गावले चालल्या म्हणून मी ताईसोबत बोलून राहिली. हुटले का सुटले गाव करणं आहे, दुसरं कोणता धंदा आहे? तेवढंच काम आहे. कोणाला काय करावं लागते कोमल? मी गाव करू का काही करू? कोणाला काय करावं लागते? माया नवरा कोमल जाऊ देते, दुसऱ्याच्या पोटात कायले कुटकुट करते. बोलतही नाही अशा सोबत, तरी माझ्यासोबत बोलते, मला टोमणे देते म्हटलं. काही जण आपल्या घरातले कायले कोणाला टोमणे देतो, ज्याला लागायचं त्याला बरोबर लागते. मी अशीच गोष्ट केली कोमल. मी कायले कोणाला म्हणणार आहे? मी जातो मग. हो ताई, करा तयारी, जा मग. बॅगा सुटल्या बॅगावर ना. नवऱ्याला लागून त्या तट्टाखालचा मांजर करून ठेवला. नवरा बरा मान हलवते जसा म्हटलं तसं. मस्त आहे. मी तुमच्यासोबत काही बोलून नाही राहिली म्हटलं.
उभारीचे काही बोलू नका, तुमने काही देऊ नका, ताटा खालचा मांजन असं काही असो. माया नवरा मला हे देऊन राहिला तर तुमच्या जाऊन राहिलं काय ताटा खालचा मांजर हे ते लय लय बोललंय तर म्हटलं. पोरगं आहे ना तुमचं, असंच बोलणं असते काय? हो तुम्ही 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 तर लयच माझ्या सासऱ्याला मोकळं ठेवलं, ताटा खालचं मांजर तुम्ही ठेवलं म्हटलं असं. म्हणून तुम्हाला तसं दिसते. चोराच्या मनात चालणं असतं ना, तसंच काहीतरी आहे. मर्यादित बोलणं. सासरा आहे ना तू, या सासरा आहे ना. ते माय पोरग आहे, माय पोराला म्या काही म्हटलं तर चालन. मग तुम्हाला मर्यादा समजल्या पाहिजे ना. सुनीसोबत कसं बोलायला लागते, कसं नाही. पोराले कसं बोलायला लागते. ताटा खालचं मांजर स्वतःला बोलणं म्हणजे मग कसं जमते तुम्हाला. बोलत नाही तुमच्यासोबत, फुकटही बोलत नाही. पण तुम्ही जसे टोमणे टामणे देता ना, म्हणून बोलायला लागते. माझ्यासोबत बोलल्या नाही ना, मी सप्प तुमच्यासोबत आयशी भर बोलत नाही. काही जाऊ द्या ना, जा ना तुम्ही तयारी करणार. तुम्हाला जायचा ना, वेळ होऊन राहिला ना. जा बरं तयारी करा बरं. तुले काय एवढी घाई झाली? काय 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 काम आहे तिचं गावले झाले? आता कोणतं काम आहे तिचं? तुम्ही काय बोलता? आता दोघांवर बायकोतला सवाल आहे. तुम्ही जाऊ द्या ना त्याइले. तुमचं तुम्ही बोल नका ना. काय उभारीचे बोलते वाई कधी पण. हो मी आता उभारीचीच बोलताना वाटत ना. आता काय काम राहिलं मायवलं उभारीचीच. आता मला काही सांगा नाही लागत, तुम्हाला काही नाही सवरा लागत. बरं ना, आपल्या मताच्या झाल्या. मी अशाच्या तोंडी लागायचे काही मला काही अर्थ नाहीये न. पाय ना तिची किती पोज वाढली. मी बोलायला लागल्याबरोबर जशी चालली गेली तन्नक करत. आणि तू पाय ना, तू तिचा भाग घ्यायला लागली ना. लय एक झालं ना तुमचं. म्हणजे का तुमचं म्हणणं असं होतं का त्यानं तुमच्यासोबत भांडण केलं पाहिजे काय? तुमचं असं म्हणणं होतं काय भांडण केलं पाहिजे म्हणून? हेच ते तमाशाई रोजच्या रोज चांगले वाटन काय? तुमचं हे असं वागणं बरोबर नाही आई. तुम्ही असं म्हणाले विचारा तुमच्या काय चुकून राहिलं बा आपलं. हो म्हणजे तुला असं वाटून राहिलं ना मीच चुकीची आहे म्हणून. सगळ्याला मीच चुकीची झाली ना. मी जातो आता घर सोडून. जा तुम्ही काय करता तो. एवढीशा गोष्टीसाठी घर सोडून जात असते. अगोच्या बोलू नका. बसा उभ्या, बसा आपल्या खोलीत आणि जेवत जाण खात जाण राहत जा. काहीच्या काही बोलत राहता. काय बोलू लागते? ताईनं काही म्हटलं नव्हतं तुम्हाला, मला सांगून राहिलं त्या गोष्ट. ताईच्या घरच्यानं परमिशन दिली, बाबानं परमिशन दिली म्हणून चालल्या होत्या त्या. तुम्ही काय बोलल्या बाई? असं बोलत नव्हतं अजून. आता का मी काय म्हणजे किती समजून सांगणार आहे तुम्हाला? काय राहिलं आपल्या मनाचं? काहीच नाही राहिली इथं. काहीच नाही. आपली इज्जत राहिली या घरात. मोठी मी करते बाप्पा माहिती. कायच करा या बैली समजून कटावून गेली मी. बोलणाऱ्या माणसाला बोलायला लावते.